नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण व्यावसायिक सेवा हा जो टॉपिक आहे, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील चौथा टॉपिक व्यावसायिक सेवा, आणि त्यामध्ये आपण विमा सेवा पाहत आहोत. विमा सेवामध्ये विम्याचे प्रकार, अगोदर आपण दोन विम्याचे प्रकार पाहिलेले आहेत. एक जीवन विमा आणि दुसरा सागरी विमा. आज तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे अग्निविमा. अग्निविमा हा एक करार आहे की ज्याच्या माध्यमातून विमा कंपनीनं आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानी भरपाई विमेदारास म्हणजेच विमा काढणाऱ्या व्यक्तीस नुकसान भरपाई देण्याची हमी दिली जाते या कराराच्या माध्यमातून. अशी कोणतीही मालमत्ता की जिचं आगीमुळे नुकसान होऊ शकतो, अशा सर्व बाबींचा म्हणजेच सर्वच या ठिकाणी मालमत्तांचा समावेश याच्यामध्ये होतो. त्यामध्ये आग लागणं असेल, वीज पडणं असेल किंवा स्फोट असेल, यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होतो. साधारणपणे अग्निविम्याचे प्रकार किंवा अग्निविमा पत्राचे प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे. सगळ्यात पहिला आहे प्रकार मूल्याधारित विमा. या विम्याअंतर्गत जो विम्याचा करार होतो, म्हणजे विमा उतरवत असताना जो विम्याचा करार होतो, त्याच्यामध्ये जी मालमत्ता असेल किंवा जी वस्तू असेल किंवा जी बाब असेल, त्याचं मूल्य निर्धारित केलं जातं किंवा मूल्य निश्चित केलं जातं. विमाधारकास म्हणजेच विमा उतरवणाऱ्या व्यक्तीस आग लागून झालेल्या नुकसानीविरुद्ध नुकसान कितीही असलं तरीही विमा हमीदाराकडून म्हणजेच विमा कंपनीकडून विशिष्ट रक्कम किंवा मूल्य नुकसान भरपाई म्हणून मिळतं. सदर विम्यामध्ये साधारणपणे जी मालमत्तेचा विमा आपण उतरवतो, त्या मालमत्तेची रक्कम अगोदरच निश्चित केलेली असते, त्याचं मूल्य अगोदरच निश्चित केलेलं असतं. आणि म्हणून त्याची नुकसान भरपाई त्या मूल्यानुसारच होते. अशा काही मालमत्ता असतात किंवा काही वस्तू असतात की नुकसान झाल्यानंतर त्या वस्तूंचं मूल्यमापन करणं अवघड असतं किंवा शक्य नसतं. अशा वस्तू किंवा मालमत्ता ज्या आहेत त्यांचं मूल्य अगोदरच निश्चित करणं योग्य ठरतं आणि सोपंही जातं. साधारणपणे शिल्पकला असतील, चित्रकला असतील इत्यादीसाठी हा विमा उतरवला जातो, विमा घेतला जातो. कारण शेवटी आगीमध्ये एखादं पेंटिंग जर या ठिकाणी नष्ट झालं तर त्याचं मूल्यमापन कसं करणार? आज मला वाटतं पेंटिंगच्या किमती करोडो रुपये या ठिकाणी काही ज्या पेंटिंग आहेत त्यांच्या आहेत. आणि मग अशा प्रकारच्या पेंटिंग आगीमध्ये जळून नष्ट झाल्यानंतर त्याचं काही मूल्यच राहत नाही, त्याचं व्हॅल्युएशन कसं करणार? आणि म्हणून अशी जी काही चित्रकला असतील, शिल्पकला असतील, त्या आगीमध्ये नष्ट होण्याच्या अगोदरच त्याचं या ठिकाणी मूल्य निश्चित केलं जातं आणि मग त्या मूल्यावरती आधारित विमा उतरवला जातो. म्हणून याला मूल्याधारित विमा असं या ठिकाणी म्हटलं जातं, व्हॅल्यू पॉलिसी. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सरासरी विमा. या विम्यामध्ये सरासरी कलमाचा समावेश केला जातो. अचूक बाजार मूल्यावर जर विषय बाबीचा विमा काढला गेला नसेल किंवा एखाद्या वस्तूंचा किंवा मालमत्तेचा विमा काढला गेला नसेल किंवा कमी रकमेचा विमा काढला गेला असेल तर विमाधारकास नुकसानीच्या टक्केवारी एवढी भरपाई विम्याअंतर्गत या ठिकाणी मिळते. आता साधारणपणे एखाद्या मालमत्तेचं बाजार मूल्य 2 लाख एवढं आहे आणि विमा मात्र 1 लाखाचाच घेतला असेल आणि नेमकं मालमत्तेचे बाजार मूल्य किती? 2 लाख आहे, विमा घेतला 1 लाखाचा, म्हणजे 50% मालमत्तेच्या रकमेचाच विमा घेतला आहे. मालमत्तेच्या व्हॅल्यूचे, जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या 50% किमतीचाच या ठिकाणी विमा उतरवला आहे.
आणि मग अशा प्रकारच्या मालमत्तेचं जर नुकसान या ठिकाणी 50,000 झालं तर नुकसान भरपाई किती मिळायला पाहिजे? 1,00,000चा विमा काढलाय 50% किमतीचा, 50,000चं नुकसान झालं तर त्याला 50%च रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते, म्हणजेच 25,000 रुपये. त्याला या ठिकाणी सरासरी विमा असं म्हटलं जातं, की जिथं मूल्य किती जरी असलं बाजार मूल्य तरी जेवढ्या रकमेचा या ठिकाणी तुमचा विमा उतरवलेला आहे त्या पर्सेंटेजमध्येच तुम्हाला नुकसान भरपाई देखील या ठिकाणी मिळेल. त्याला सरासरी विमा असं म्हटलं जातं. त्यानंतर विशिष्ट विमा. विशिष्ट विम्याअंतर्गत मालमत्तेचं बाजार मूल्य न विचारात घेता विषय बाबीचं ठराविक मूल्य निश्चित केलं जातं किंवा त्या मालमत्तेचं ठराविक मूल्य निश्चित केलं जातं. आणि अशा वेळी तोटा झाल्यास विमाधारकास विम्यात नमूद केली गेलेली निश्चित रक्कम भरपाई म्हणून मिळते. म्हणजे थोडक्यात या विम्यामध्ये मालमत्तेचं वास्तविक मूल्य ग्राह्य धरत नाही. आता उदाहरणार्थ 1,00,000 एवढं मूल्य असलेली मालमत्ता ₹75,000 एवढी संरक्षित असेल, म्हणजे 75,000 रुपये एवढ्या ठिकाणी रकमेचा विमा उतरवला आहे. 1,00,000ची मालमत्ता आहे, त्याचं बाजार मूल्य 1,00,000 आहे, त्याचा मात्र 75,000 एवढा या ठिकाणी विमा उतरवलेला असेल आणि आगीमुळे झालेला तोटा जर 40,000 रुपये एवढा असेल तर विमा संस्था किंवा विमा कंपनी नुकसान भरपाई म्हणून 40,000 रुपये विमाधारकास देऊन देते. त्याला विशिष्ट विमा या ठिकाणी असं म्हटलं जातं. त्यानंतर तरल विमा, फ्लोटिंग पॉलिसी. सदर विमा हा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोदामातील मालमत्तेसाठी घेतला जातो. आज मला वाटतं मालमत्ता आहे, एखाद्या व्यावसायिक संस्थेचे जे गोडाऊन आहे ती गोडाऊन वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा माल या ठिकाणी साठवला जाऊ शकतो. परंतु तो साठवलेला माल विक्री झाल्यानंतर कमी जास्त या ठिकाणी होत असतो. माल बाजारपेठेमध्ये गेलेला किती, परत या ठिकाणी स्टॉकसाठी आलेला किती, ती सतत या ठिकाणी बदलत असतं आणि वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये या ठिकाणी तो माल असतो. अशा वेळी प्रत्येक गोडाऊनचा या ठिकाणी गोडाऊनमध्ये असणाऱ्या मालाचा विमा न उतरवता एकत्रित विमाधारक सगळ्या मालमत्तेसाठी एकत्रित या ठिकाणी विमा घेतो. असा विमा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी एक रकमी व एक विमा हप्ता स्वरूपात घेतला जातो. त्याला या ठिकाणी तरल विमा असं या ठिकाणी म्हणायचं. त्यानंतर अधिकतम विमा. जेव्हा वस्तूंचं अथवा मालाचं मूल्य, त्याची किंमत, त्या किमतीमध्ये सतत चढ उतार होत असतो तेव्हा सामान्य विम्याबरोबरच अधिकतम विमा घेतला जातो. आणि म्हणून अशा वेळेस 2 विमापत्र या ठिकाणी घेतले जातात. एक स्पेसिफिक किमतीचा आहे की ज्या ठराविक किमतीपर्यंत त्या मालाची किंमत या ठिकाणी चढ उतार होत नाही किंवा ठराविक रकमेच्या खाली या ठिकाणी त्या मालाची किंमत जात नाही. अशी ठराविक या ठिकाणी रक्कम त्याचा स्वतंत्र या ठिकाणी विमा घ्यायचा. म्हणजेच एकूण मालाची किंवा साठ्याचे ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत नसल्यानं त्या रकमेसाठीचा एक विमा उतरवला जातो आणि ज्या रकमे एवढा एकूण मालाच्या रकमेत चढ उतार या ठिकाणी होत राहतो अशा रकमेसाठी दुसरा विमा घेतला जातो. आता उदाहरणार्थ 1,50,000 आणि 2,00,000 या दरम्यान एकूण मालाच्या रकमेची चढ उतार या ठिकाणी होत असते. अशी होत असल्यास एक विमा हा ₹1,50,000 असा घेतला जातो आणि दुसरा विमा ₹50,000 एवढ्या ठिकाणी उतरवला जाईल. आज बाजार मूल्य त्या मालमत्तेचं 2,00,000 आहे, परंतु त्या बाजार मूल्य 2,00,000 आहे, परंतु 1,50,000च्या खाली या ठिकाणी त्याची किंमत उतरत नाही आणि म्हणून 1,50,000 असा एक विमा घेतला जाईल आणि 50,000 रुपयामध्ये जी चढ उतार होत राहतो त्या 50,000 असा एक या ठिकाणी विमा उतरवला जातो. त्याला या ठिकाणी एक अधिकतम विमा असं म्हटलं जातं. साधारणपणे शेअर मार्केटमध्ये असं घडतं. शेअर मार्केटमध्ये जे शेअर्स आपण खरेदी करतो ठराविक रकमेच्या खाली त्या शेअर्सची किंमत येत नाही, मात्र त्याच्यावरची जी रक्कम आहे ती सतत या ठिकाणी दररोज चढ उतार होणारी असते आणि अशा शेअर्सचा विमा उतरवत असताना जे अधिकतम जी बदल होणारी या ठिकाणी रक्कम आहे त्या स्वतंत्र विमा उतरवला जातो आणि एक ठराविक रकमेपर्यंत एक विमा या ठिकाणी उतरवला जातो. यालाच या ठिकाणी अधिकतम विमा पॉलिसी असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुनर्स्थापना विमा. सदर विम्यामध्ये भागधारकाने आगीमध्ये गमावलेली मालमत्ता किंवा वस्तू पुनर्स्थापित करून दिली जाते. या विम्यामध्ये आगीत नुकसान झालेल्या मालमत्तेची भरपाई देण्याच्या ऐवजी
संपूर्ण मालमत्ताच पुनर्स्थापित करून दिली जाते, ती विमा कंपनी तशी जबाबदारी घेते. आणि मग अशा प्रकारच्या मालमत्ता पुनर्स्थापित करताना मालमत्तेचा घसारा या ठिकाणी कधी लक्षात घेतला जात नाही, परंतु त्या मालमत्तेची रक्कम या ठिकाणी भविष्य काळामध्ये जास्त वाढणारी असते, किंवा काही मालमत्ता ही जुनी झालेली असते, ती काही मशिनरी वगैरे असते, तर त्याची या ठिकाणी त्या जुन्या झालेल्या असतात, त्याचं व्हॅल्यू कमी झालेलं असतं, डिप्रिशिएशन या ठिकाणी आकारलं जातं. परंतु तिथं या विम्याच्या बाबतीमध्ये पुनर्स्थापना विमा ज्यावेळेस आपण घेतला जातो त्यावेळेस डिप्रिशिएशनचा याचाही विचार केला जात नाही, किंवा घसाऱ्याचा विचार केला जात नाही. पूर्णपणे ती जर या ठिकाणी मालमत्ता खराब झाली आगीमुळं, तर नवीन दुसरी या ठिकाणी मालमत्ता तिथं घेतली जाते, किंवा काही मशिनरीज असेल ती मशिनरी जळून खाक झाली तर दुसरी नवीन मशिनरी या ठिकाणी घेऊन देण्याची जबाबदारी विमा कंपनी घेते. त्याला पुनर्स्थापना विमा असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुढच्या विम्याची पॉलिसीचा प्रकार आहे व्यापक विमा. सामान्यतः अग्निविमा दंगली आणि युद्धामुळे होणाऱ्या हानी भरून काढत नाहीत. तथापि या विम्याअंतर्गत बऱ्याच प्रकारच्या जोखम्या संरक्षित केल्या जाऊ शकतात, जसं की आग लागणं असेल, स्फोट होणं असेल, भूकंप असेल, पूर असेल, अशी वेगवेगळी या ठिकाणी कारणांमुळं जी मालमत्तेचं नुकसान होतं त्या सगळ्याच या ठिकाणी कारणांचा समावेश या व्यापक विम्यामध्ये केला जाऊ शकतो. वेगवेगळ्या कारणांसाठी एकच विमापत्र घ्यायचे. कशाने नुकसान झालं, फक्त या ठिकाणी दंगल आणि युद्ध या बाबी जर सोडल्या तर बाकी ज्या कारणांमुळे या ठिकाणी मालमत्तेचं नुकसान होईल ती नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनी घेत असते, त्यालाच व्यापक विमा असं म्हटलं जातं. त्यानंतर संभाव्य तोटा विमा. अग्निविमा हा मूलतः केवळ भौतिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी घेतला जातो. अमूर्त गोष्टींसाठी विमा अस्तित्वात नसतो. म्हणजे संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचं नुकसान समाविष्ट आहे. आणि सदर धोरण विमा धारकास निव्वळ नफ्यातील झालेल्या तोटा, स्थायी शुल्काची भरपाई आणि वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई प्रदान करतो. आणि म्हणून संभाव्य तोटा विमा हा सुद्धा एक या ठिकाणी विमा पॉलिसीचा प्रकार आहे. त्यानंतर शेवटी स्प्रिंकलर गळती विमा ही एक पॉलिसी आहे, हा एक प्रकार आहे. आग किंवा धूर झालेला नसताना स्प्रिंकलरमधून निघणाऱ्या फवाऱ्यांच्यामुळे झालेल्या नुकसानाविरुद्ध सदर विमा भरपाई देतो. म्हणजे आगीमुळे नुकसान झाले, धूर झाला म्हणून नुकसान झाले, मग त्यामुळे इमारतीची दुरुस्ती असेल किंवा इतर बदल असतील, भूकंप असेल, स्फोट असेल, युद्ध असेल, यामुळे उद्भवलेल्या आगीच्या नुकसानीची भरपाई या विमा धोरणात समाविष्ट नाही. इथं या ठिकाणी तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. या विमा पॉलिसीसाठी केवळ या ठिकाणी स्प्रिंकलरमधून जी फवारे येतात आग लागल्यानंतर, त्या फवाऱ्यांमुळं जे होणारं नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई या विमापत्रामध्ये दिली जाते. अन्य जे काही वेगवेगळे कारणं आहेत त्याच्यामुळे होणारं नुकसान मात्र विमा कंपनी भरपाई करून देत नाही. हा इथे या ठिकाणी प्रकार विमा पॉलिसीचा आहे. तर आज मला वाटतं आपण अग्निविम्याचे वेगवेगळे प्रकार इथे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण आजच्या भागामध्ये इथं थांबूया आणि विमा सेवा हा भाग इथं संपतो. तसं आपलं अगोदरची बँकिंग सेवा आपण पाहिल्या, आता ही विमा सेवा पाहिल्या. ही विमा सेवा इथे या ठिकाणी आपली संपली. पुढची जी सेवा आहे ती गोदाम म्हणजे साठवणूक सेवा, ती या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. वाहतूक सेवा देखील आहे, तेही या ठिकाणी आपल्याला पाहिजे. अशा वेगवेगळ्या पुढे अजून 2-3 सेवा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. परंतु आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी विमा सेवा हा भाग इथं संपलेला आहे आणि त्यामधील अग्नि विमा हा भाग या ठिकाणी आपण आज पाहिला. आपण या ठिकाणी इथंच थांबूया. धन्यवाद.